पण खुर्चीवर बसला होता। सन्माननीय आबासाहेबांनी इथं खुर्च्या बोलवल्या, त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट पुन्हा त्या लोकांना वरती बोलवलं, पण आपल्याला ती दलिंदर परिस्थिती बदलायची। आपण बसण्याच्या अगोदर आपल्या बापाच्या लेवलचा माणूस इथं बसला होता, तो तुमचं काम होतं खाली उतरणं, बापाच्या लेवलच्या माणसाला तिथं बसवणं आणि तुम्ही खाली बसणं, ही सध्या काळाची गरज आहे। ते आपल्याला पेरायचं। आपला प्रॉब्लेम तेच व्हायला पहा, टाईट कपडे घातलेला कोणी असला की त्याचा सन्मान करायला लाखो लोक तयार आहेत, पण एखादा गरीब दिसला, कपडे फाटलेले दिसले, त्याला पाहायला कोणी नाहीये। म्हणजे आपला बाप गरीब आहे पण आपल्याला श्रीमंताच्या अवलादीचा सन्मान करता येतो। मात्र जर आपण गरीब असाल तर आपण गरीबाच्या बापाचा कोणाचा सन्मान केला तर आपल्या बापाचा सन्मान देखील करायला कोणीतरी असतो। म्हणून इथून पुढे ते काम करायचं आपल्याला, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि राहिली गोष्ट मी आबांना सांगेल की भाषणानं त्याच्यानंतर हे व्याख्याते प्रबोधनकार यानं महाराष्ट्रात कुठलाही बदल झाला नाही, होणार भी नाही। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्हें कोई नहीं पहचानता। तुम्ही का आहेत, तुम्ही कसे आहेत हे फक्त तुम्हाला माहिती आहे। आरशात पाहिल्यावर आरशातूनच कळते तुम्ही दलिंदर किती आहेत, तुम्ही चांगले किती आहेत, है ना। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हाला भेटतात। पण आता हे मायामागे दिलेली जबाबदारी आहे, माझ्यासमोर टाकायले प्रबोधनकार व्याख्याते, पण आपलं पहिलं काम ॲज अ मी शिक्षक आहे त्या कामापासून बाजूला जायचं नाहीये। महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे, 10वी 12वी मध्ये तुम्हाला काही 95% मार्क पडले असतील, काही 98% असतील। त्याच्यात माईचा आणि बापाचा डायलॉग आहे, ते 2% काहून कमी झाले। माय हे 45%वर पास झाले, बाप हे 40%वर, ते बी बंबाट पाफ्या करून। आणि लेकराकडून अपेक्षा आहे 99%ची। त्याच्या 99%त आम्ही इथं जे व्यासपीठावर बसलोत का, हे तिघं पास झालोत। मग त्याला विनाकामी ताण देऊ नका सध्या। म्हणजे ज्याला 60% मार्क पडले त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये, आणि ज्याला 99% मार्क 12वी 10वीला पडले त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये। जो 10वीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं। अरे सचिन तेंडुलकर 10वीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला, आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकरवर आहे। आज वस्तुस्थिती ती आहे। म्हणून हे 10वी 12वीचे तुमचे मार्क डझंट मॅटर, तुम्ही नापास झाले डझंट मॅटर, पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर 2 वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज। म्हणून 10वी 12वीच्या रिझल्टवर एवढंच म्हणेल, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता। एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता। ज्या पोरांनी 12वी मध्ये चांगले मार्क घेतले